असे कित्येक वेळा आपण सर्दी खोकल्याने ग्रस्त झालो आहोत, परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की सर्दी आणि खोकला आपल्याला का होतो? सर्दी, खोकला, ताप हे खरं तर कोणत्याही प्रकारचा आजार नसून आपल्या शरीराने विषाणूंपासून आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी एक तयार केलेली यंत्रणा आहे. उदाहरण देऊन समजवायचं झालं तर आपण आपल्या देशाला आपलं शरीर समजूया. त्याबरोबर आपले जे रक्षक आहेत, आपले जवान आहेत, ते म्हणजे आपली इम्युनिटी, आपली प्रतिकारशक्ती, आणि जे आतंकवादी आहेत, शत्रू आहेत, ते म्हणजे आपण समजूयात विषाणू. आपल्या शरीराचे शत्रू म्हणजेच किटाणू किंवा विषाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणजे आपलं नाक हे त्यामध्ये आपल्या शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करतं. आता आपण पाहिलेलं आहे की आपल्याला सर्दी होते म्हणजे काय होते, चिकट पदार्थ, एक चिकट स्त्राव आपल्या नाकामध्ये तयार होतो. तो का होतो? कारण की जेव्हा विषाणू शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा चिकट स्त्राव त्याला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्यापासून वाचवतो. तर पहिल्या यंत्रणांनी जर काम केल्यानंतर देखील विषाणूंनी जर शरीरामध्ये प्रवेश केला तर